परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अध्ययन करीत आहोत आणि या ग्रंथाच्या अत्यंतिक महत्त्वाच्या म्हणजे प्रमुख भागापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. आपल्याला हे माहीत आहे की बुद्ध धम्म जगामध्ये अनेक राष्ट्रांच्या मध्ये आहे, परंतु ह्या अनेक देशांच्या मध्ये जो बुद्ध धम्म अस्तित्वात आहे त्यामध्ये फारसा एकसारखेपणा नाही. श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंडमध्ये आपल्याला एक प्रकारचा बुद्ध धर्म पाहायला मिळतो. चीनमध्ये वेगळंच आहे, तिबेटमध्ये वेगळा पाहायला मिळतो, जपानी लोकांच्यामध्ये सुद्धा बुद्ध धर्म वेगळा पाहायला मिळतो. हे जे वेगळेपण आहे या वेगळेपणामुळं बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेले आहेत की मूळ बुद्ध धर्म आहे का, कोणता आपण कृतीमध्ये आणला पाहिजे. म्हणून बुद्ध धर्माची मूल तत्व बेस त्याचा हा बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे यांच्या ग्रंथाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्थल काल परिस्थितीनुसार बुद्ध शिकवणीची ज्या ज्या देशात ज्या वातावरणात रुजवात झाली त्या वातावरणामध्ये बुद्ध धर्मामध्ये काही बाहेरची परिवर्तनं झालेली आहेत, बदल झालेले आहेत आणि तिथल्या मूळ शिकवणीलाही वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या प्रकारे मांडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला बुद्ध धर्माची वेगवेगळी रूपं सगळीकडे पाहायला मिळतात. भारतामध्ये किंवा इतर कुठल्याही देशामध्ये जेव्हा आजच्या तारखेला बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याची वेळ येते तेव्हा तिथली स्थानिक परिस्थिती, तिथल्या लोकांची मानसिकता, त्या देशामध्ये असणाऱ्या समजुती, रूढी, परंपरा, ज्या प्रभावाखाली मनुष्य जगत असतो ते सारे प्रभाव लक्षात घेऊन मूळ बुद्धाची शिकवण तिथे कशी रुजवता येईल असा विचार करावा लागतो आणि हा अत्यंतिक महत्त्वाचा विचार बाबासाहेबांनी केलेला आहे. हे त्यांच्या ग्रंथाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. जर या विचाराचा वापर केला तर कुठल्याही देशात आणि कोणत्याही लोकसमुदायामध्ये आपल्याला धर्माचा योग्य प्रकारे प्रचार करता येऊ शकेल, त्याला ते समजावून सांगता येऊ शकेल. परंतु एखादा जो आता एक फॉर्मॅट आपल्याला दिसतो, एखादं स्वरूप दिसतं बुद्ध धर्माचं, ज्याला आपण म्हणतो आहे की ब्रँड आहे एक निर्माण झालेला. चायनीज बुद्धिझम एक ब्रँड आहे, तिबेटन बुद्धिझम एक ब्रँड आहे, इतर देशातले बुद्ध धर्म एक एक ब्रँड आहे. हा ब्रँड घेऊन जर गेलो आपण आणि तो रुजवण्याचा प्रयत्न केला तर ते जमणार नाही, मुळी जमणार नाही. तर त्यातून घोटाळे निर्माण होतील, लोकांना अपील व्हायचं नाही. म्हणून बुद्धाची जी मूळ भूमिका होती तीच भूमिका बाबासाहेबांनी पुढे चालवली. बुद्धाला मूळ काय सांगायचं होतं, कोणती प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितली. म्हणून धम्म म्हणजे प्रिन्सिपल्स आहेत. प्रिन्सिपल म्हणजे सत्य, सिद्धांत, तत्व. हे सिद्धांत आणि तत्व हे मुख्य आहेत आणि त्या तत्वाची अंमलबजावणी करताना त्याला जे काही स्वरूप लाभलं ते नंबर 2चं आहे. म्हणून स्वरूप लक्षात घेण्याच्या अगोदर तत्व लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि या तत्वामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मुद्दाम प्रगट केलेला आहे की आज सृष्टीमध्ये जे काही विज्ञान वाढलेलं आहे त्या विज्ञानाची मूलतत्व आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर ते बुद्धाच्या धम्मात पाहायला मिळतात. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, हे एक सृष्टीमधलं महत्त्वाचं तत्व आहे. म्हणून म्हटलं जातं की युनिवर्स इज इन अ फ्लक्स.
सर्व विश्व एका परिवर्तनाच्या प्रक्रियेमधून जात आहे. हा विज्ञानाचा सर्वमान्य आणि सिद्ध झालेला विचार आहे, तत्व आहे. एव्हरीथिंग इज चेंजिंग. सातत्याने बदल होतो आहे, प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. दुसरी गोष्ट, परिवर्तनाला कारण असतं, विनाकारण परिवर्तन होत नाही. परिवर्तनाला कारण आहे, कारणाशिवाय काही घडत नाही. कुठली गोष्ट घडली त्याच्या पाठीमागे कारण असतं. आणि प्रत्येक गोष्टीला कारण आहे ही भूमिका घेऊन जेव्हा माणसानं शोध केला, त्याच्यातून आजचं विज्ञान विकसित झालेलं आहे. शोध घेणं, कारण शोधणं, ते जाणून त्याचा वापर करणं ही विज्ञानाची प्रक्रिया आहे. दॅट इज सायन्स. सायन्समध्ये शोध घ्यावा लागतो, कारण शोधावं लागतं, मुळाशी जावं लागतं, का घडलं असं, कोण कारण असेल, आणि मग त्या कारणाचं ज्ञान झाल्यावरती त्याचा वापर कसा करायचा हे ठरवलं जातं. जसं ती जुनी गोष्ट सांगितली ती लुई जेन्नरचे, जो एक फादर होता बंगालमध्ये, तो आपल्या धर्माचा प्रचार करत होता, परंतु प्रोफेशनला तो डॉक्टर होता. देवीचा रोग जगभर तेव्हा थैमान घालायचा. हा देवीचा रोग का होतो याचा शोध त्यानं घेण्याचा प्रयत्न केला. आणि प्राण्यांनाही देवी होत होत्या, त्यानं त्याच्यापासून ती लस तयार केली. तो सारा इतिहास आपल्याला माहीत आहे. परंतु बाकी कोणी तो विचार केला नाही. त्याने विचार केला की हा रोग आहे, हे असं का होतं, याला काहीतरी कारण असलं पाहिजे. त्या एका बौद्धिक विचारानं तो कारणापर्यंत पोचला. जंतूमुळं होतं हे त्यानं जाणलं. ते जंतू आपल्याला माइल्ड करता येतील का, ते माइल्ड केले, त्यांची शक्ती कमी केली, आणि ते जंतू माणसाच्या शरीरामध्ये पाठवले तर माणसाची जी प्राकृतिक नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे, पॉवर ऑफ इम्युनिटी, ती पॉवर ते जंतू नष्ट करू शकेल आणि तो त्याच्यातून मुक्त होऊ शकेल. अशा प्रकारे त्याची इम्युनिटी वाढण्यासाठी सहाय्य होऊ शकेल. आणि प्रत्यक्ष मूळ ताकदीचे जंतू जरी त्याला पुढे येऊन भिडले तरीसुद्धा त्याची इम्युनिटी त्याचं रक्षण करू शकेल. हा मेडिकलमधला महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताप्रमाणे त्यानं संशोधन केलं, तो यशस्वी झाला. त्याच सिद्धांताचा आज सगळीकडे वापर केला जातो आहे सातत्यानं, आणखी खोलात चालल्या आहेत. तर कारणाशिवाय काही घडत नाही, सृष्टीचा दुसरा नियम आहे. वैज्ञानिकांनी असं म्हटलेलं आहे, पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी आणि स्वतः आईन्स्टाईननं, की हे दोन सिद्धांत बुद्धानं सांगितले तेव्हाच आजच्या सायन्सचा पाया घातला गेला. ही लेड द फाउंडेशन ऑफ मॉडर्न सायन्स. काही लक्षात येत आपल्या? आजच्या विज्ञानाचा पाया बुद्धानं हा शोध लावला तेव्हाच घातला गेला. म्हणून आईन्स्टाईनसारखे शास्त्रज्ञसुद्धा बुद्धाला प्रथम वैज्ञानिक म्हणतात, द फर्स्ट सायंटिस्ट. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज आपण त्या जगामध्ये वावरतोय जेव्हा सायन्सचं महत्त्व प्रचंड आहे. एक काळ होता जेव्हा त्याला तेवढं महत्त्व नव्हतं. या परिस्थितीमध्ये ह्या कार्यकारण भावाचा आधार घेऊन बुद्धाला पुढे मांडणं, बुद्धाची ती शिकवण पुढे मांडणं हा एकमात्र योग्य मार्ग आहे, ही बाबासाहेबांना खात्री होती. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि पहिलाच प्रश्न त्यांनी मागे उपस्थित केला जो आपण बघितला. कोणता प्रश्न होता? की बुद्धाच्या धम्मात त्याचं स्थान काय. हा प्रश्न का निर्माण झाला? तर धर्म म्हटला की दोन गोष्टीपासून माणसाची सुटका नाही. नंबर एक, धर्म हा नेहमीच अतिभौतिक शक्तीनं दिलेला आहे, डिव्हाइन पॉवर, ज्याला देव म्हटलेला आहे, ईश्वर म्हटलेला आहे. तेव्हा धर्माचा ईश्वराशी संबंध येतो. ईश्वर नाही तर धर्म नाही अशी माणसाची समजूत आहे. म्हणून धर्माचा संबंध ईश्वराशी. कोणीतरी तो निर्माण केलेला असतो, कोणीतरी तो सांगितलेला असतो. बरं, ईश्वर तो स्वतः सांगत नाही, तो मीडियम वापरतो, माध्यम, एजंट वापरतो. हा दुसरा मुद्दा. बरं, त्या गोष्टी सिद्ध करता येत नाहीत.
तपासता येत नाही, बरोबर आहे की चूक आहे सांगता येत नाही, त्या फक्त मानाव्याच लागतात. म्हणून सारे धर्म माना असं सांगतात. आणि मानण्याचा अधिकार काय आहे, तर आम्ही ते जाणलेलं आहे, आम्ही ईश्वराचे हे कोणीतरी आहोत किंवा आम्ही स्वतःच ईश्वर आहे म्हणून माना, हा अधिकार ते वापरतात. आणि तो अधिकार आपल्या इतर धर्मामध्ये पाहायला मिळतो. जसं मागे बाबासाहेबांनी त्याच्यात उदाहरणं दिली होती की मुसलमान धर्माचा संस्थापक सर्व धर्माचा प्रेषित म्हणतो की जे काही ज्ञान मला मिळालं ते ईश्वरानं दिलेलं आहे, माझं स्वतःचं नाही. आणि ते मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही मानायचं. ते तुम्ही मानलं तर तुम्हाला सुख मिळेल, पुढे नरकात जाण्यापासून तुम्ही वाचाल. नाही मानलं तर तुम्ही नाही वाचणार. जिससनं तेच म्हटलं. हिंदू धर्मामधल्या देवानं तर स्वतःला स्वतःच देव म्हटलं की आम्हीच देव आहोत वगैरे म्हणून. मग बुद्धाची भूमिका काय होती ती बाबासाहेबांनी इथे मांडली की बुद्धानं असं काही म्हटलं नाही की मला कोणीतरी ईश्वराने साक्षात्कार दिला, ही बुद्धाची भाषा नाही. आणि धम्म हे सत्य आहे, मूळ सत्य आहे, वैज्ञानिक सत्य आहे. ते सत्य मी जाणलेलं आहे, ते सत्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते सत्य जाणण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य सायंटिफिक होतो, सायंटिस्ट होतो. तसं तुम्ही सायंटिस्ट व्हा, सायंटिफिक व्हा आणि ते सत्य जाणा. त्यामुळे कोणी वैज्ञानिक व्हायचं काही बंधन आहे का त्याला? कुणी होऊ शकतो. कुठला वैज्ञानिक म्हणतो की मीच फक्त वैज्ञानिक आहे, तू व्हायचं नाही म्हणून? नाही म्हणत. प्रत्येक वैज्ञानिकची भूमिका काय? कुणी वैज्ञानिक होऊ शकतो, तो मार्ग त्याला मोकळा आहे. नेमकं ते सृष्टीचं तत्त्व बुद्धानं पुढे मांडलं की मी हे सत्य जाणलेलं आहे, कुठलाही मनुष्य जाणू शकतो. ते सत्य त्याच्या महत्त्वाचं आहे, मी त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही. आणि म्हणून बुद्धानं आपल्या शासनामध्ये स्वतःला जागा ठेवली नाही. आणि मी बुद्ध आहे म्हणून माना, मला जर खरं खरं फक्त माहीत आहे म्हणून माना, ही भूमिका ठेवली नाही. हे तुम्ही जाणू शकता, या पद्धतीनं केलं तर तुम्हालाही मिळू शकतं. त्यामुळं मला मानण्याचा काही संबंध नाही, ही बुद्धाची भूमिका आहे. आता पुढे बाबासाहेबांनी याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला की सर्व धर्मांनी माणसाला मोक्ष देण्याची, स्वर्ग देण्याची किंवा नरकातून वाचवण्याची भूमिका घेतलेली आहे, ती शिकवण दिलेली आहे. तर ते आपण थोडक्यात याच्यामध्ये बघूया. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे, ज्याला रेव्हल्युशन म्हणतात, साक्षात्कार म्हणतात. दैवी शक्तीचा काही माणसाला चमत्कार म्हणून साक्षात्कार होतो आणि मग तो त्याला म्हणतो. ही जी भूमिका आहे ती बुद्ध आम्हाला मान्य नाही. मुळात ती विज्ञानामध्ये कुठे बसतच नाही, सायन्समध्येच कुठे बसत नाही. साक्षात्कार धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा आत्म्याला मोक्ष, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणिमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठवलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी ईमान राखणाऱ्यांना मोक्ष लाभ निश्चित देणे. धर्माशी ईमान राखणाऱ्यांना मोक्ष म्हणजे जर ते प्रेषितला देवदूत मानित असतील आणि त्यानं आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे. मोक्ष म्हणजे काय याची व्याख्या इथे आलेली आहे. लोक म्हणतात मोक्ष मिळाला पाहिजे, इंग्लिशमध्ये म्हणतात डिलिव्हरन्स, मुक्ती मिळाली पाहिजे. काय ती मुक्ती, काय तो मोक्ष, त्याची व्याख्या कधी कुणी लक्षात येत नाही. त्याची व्याख्या एवढी एकच सोपी आहे की मेल्यानंतर नरकात जाण्यापासून वाचणं म्हणजे मोक्ष. काही लक्षात आलं आपल्या? साऱ्या धर्मांची एवढी एकच भूमिका. का धर्म मानायचा? अरे मेल्यावरती नरकात जाशील, नरकापासून देव वाचवणारा. म्हणून ख्रिस्ताची भूमिका तीच आहे की मी देवाचा पुत्र आहे आणि मेल्यानंतर तुम्ही जे नरकात जाल त्यापासून मी तुम्हाला मुक्त करणार आहे. जर तुम्ही मला मानलं, ईश्वराला मानलं, तर जेव्हा न्यायाचा दिवस येईल, अशी कल्पना या दोन्ही धर्मामध्ये आहे, ख्रिश्चन आणि
प्रामुख्यानं मुसलमान धर्मामध्ये, की मनुष्य मेल्यानंतर तो तसा थडग्यामध्ये म्हणे पडून राहतो. मग देवाच्या दृष्टीने एक न्यायाचा दिवस येतो, त्याला डे ऑफ जजमेंट म्हटलेलं आहे. आणि त्या दिवशी न्याय हा देव स्वतः करतो. त्या प्रत्येक आत्म्याला बोलवून त्यानं काय पाप पुण्य केलं त्याप्रमाणे त्याला स्वर्ग नरकामध्ये पाठवतो, अशी ती कल्पना आहे. म्हणजे नुसती कल्पना आहे, त्यातलं सत्य कोणी कधीही तपासलेलं नाही. आणि ते बरोबर आहे की चूक आहे याबद्दल कोणाला काही खात्रीनं सांगता येत नाही, कल्पना आहे. पण मेल्यानंतर आपण नरकात जाऊ या भीतीनं मनुष्य मग ते मान्य करतो, पण नरकात जायला नको म्हणून. ह्या साऱ्या पुढच्या गोष्टी आहेत, आज त्याचा काही संबंध नाही. म्हणून नरकाची व्याख्या इथे मोक्षाची व्याख्या केलेली आहे. मोक्ष कशाला म्हणतात? बुद्धानं मोक्ष सांगितला नाही. बुद्धानं मुक्ती हा शब्द वापरला, पण तो या अर्थानं नाही की मेल्यानंतर तुम्हाला स्वर्गातून वाचवणं म्हणजे मुक्ती, या अर्थानं वापरलेलं नाही. म्हणून बाबासाहेबांचं एक छोटंसं वाक्य इथे किती महत्त्वाचं आहे ते पहा, ते लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि तसे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. बुद्धाचा धम्म एक शोध आहे, इट्स डिस्कव्हरी. सायन्समध्ये डिस्कव्हरीला महत्त्व आहे, काही लक्षात येतं आपल्या? सायन्समध्ये डिस्कव्हरीला महत्त्व आहे, शोधाला महत्त्व आहे. बुद्धाचा धर्म शोध आहे, डिस्कव्हरी आहे, साक्षात्कार नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाकीचे सारे धर्म साक्षात्कार आहे, जे सिद्धही करता येत नाही, बरोबर की चूक तुम्हाला जाणताच येत नाही, सारा मार्ग बंद आहे, फक्त कल्पनेमध्ये तुम्ही दंग राहता. बुद्धाची भूमिका तशी नाही आहे. बुद्धाने जे जाणलं तो शोध आहे त्याचा, आणि ज्या अर्थी एका माणसानं शोध घेतला त्या अर्थी प्रत्येक माणसाला तसा शोध घेणं शक्य आहे. एवढा ओपननेस आहे, त्या मोकळीक आहे, खुलेपण आहे. त्या भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीस मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे त्याला मिळालेले इष्टानिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्धाचा धम्म. संशोधनाचा परिणाम म्हटलेला आहे. बुद्धानं संशोधन केलं. कोणतं? साधं संशोधन, की माणसाची जन्मल्यापासून आंतरिक इच्छा असते, इनेट पॉवर, इनेट डिझायर. काय असते आंतरिक इच्छा? सुख मिळावं, सुखानं जगावं. मनुष्य मात्रामध्ये सुखाची आशा न बाळगणारा मनुष्य आपल्याला दिसणार नाही. सुख ही त्याची इच्छा आहे, ते त्याचं ध्येय आहे, ते मिळावं ही त्याची तळमळ आहे. आणि नेमकं सुख त्याला व्यवहारामध्ये परिपूर्ण मिळत नाही. दिस अ फॅक्ट, ही वस्तुस्थिती आहे. त्याला म्हणा की सायंटिफिक फॅक्ट आहे. ते प्रश्न आहे. बुद्धानं हा विचार केला की जर माणसाला सुखच पाहिजे ना, आता हा जिवंत असतानाच पाहिजे आणि ते त्याला परिपूर्ण मिळत नाही, तर ते मिळू शकतं की नाही याचा शोध घेतला पाहिजे. डिस्कव्हरी, शोधलं पाहिजे. म्हणजे बुद्धानं ग्रहत्याग केला तो शोधण्यासाठीच. निश्चित प्रश्न काय? माणसाला सुख पाहिजे, ते आत्ता पाहिजे, सुखासाठी त्याची धडपड आहे, ते त्याला मिळत नाही. म्हणून सुख आता या जीवनामध्ये मिळू शकतं की नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. म्हणून बुद्धानं गृहत्याग केला. आणि त्या काळामध्ये जी काही विद्या होती, संस्कार होते, ज्ञान होते, साधना होत्या, लोकांचे विश्वास होते, ते त्यांनी करून बघितले सारे. मेडिटेशन करायचं होतं, ध्यान साधना तेही करून बघितली, तत्त्वज्ञान ऐकायचं होतं तेही ऐकून बघितलं, सारं करून बघितलं. तपश्चर्या करायची म्हणे, साक्षात्कार होतो, बुद्धानं तो प्रयत्न केला साक्षात्कार मिळवण्याचा. बुद्धाला साक्षात्कार नाही झाला, ती घडण्याची कुठली चिन्हही दिसली नाही. उलट त्यांच्या लक्षात आलं ही तर मरण्याची चिन्ह आहेत, संपण्याची चिन्ह आहेत, यातून साक्षात्कार होतो हे बरोबर दिसत नाही, चुकीचं आहे, टाकून दिलं त्यांनी. म्हणजे
बुद्ध अतिशय प्रॅक्टिकल होते. सत्य स्वतःला आत्मसात झालं तरच ते स्वीकारायचं, नाही तर नाही. नुसत्या कल्पनेमध्ये दंग राहणारे नव्हते. त्यांनी साऱ्या कल्पना वापरून बघितल्या, काही उपयोग झाला नाही. शेवटी स्वतःच्या प्रयत्नानं ते आपल्या मनामध्ये शिरले की माणसाजवळ खरी शक्ती कोणती आहे. शरीर ही शक्ती नाही, ते साधन आहे, मीडियम आहे. मन ही त्याची खरी शक्ती आहे. हे बुद्धानं तेव्हा प्रथमतः जाणलं की मन ही माणसाची खरी शक्ती आहे. कदाचित या मनामध्येच सुखदुःख जाणण्याची, ते ओळखण्याची, ते मिळवण्याची, त्यांची जडणघडण होण्याची काहीतरी विद्या असली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मनावरती जोर दिला, मनामध्ये खोलवर शिरले. मेडिटेशन का करायचं, तर मनाच्या अंतरंगात आपल्याला शिरता आलं पाहिजे. म्हणून मनाचे 8 टप्पे मानलेले आहेत. 8. आजच्या सायकोलॉजीला सुद्धा ते माहीत नाहीत. 8 टप्पे. आणि त्या टप्प्यामध्ये तुम्ही धीरे धीरे जेव्हा मनाच्या याच्यात जाता, तेव्हा ती मानसिक शक्ती आपल्याला वापरता येते. ही बुद्ध धर्माची मूळ कल्पना आहे की तुमच्याच मनाची शक्ती तुम्हालाच वापरता येते आणि मनामध्ये जे अनिष्ट आहे ते तुम्हाला काढून टाकता येतं. हे अनिष्ट तुम्ही काढलं तर आत्ता इहलोकी या क्षणी सुखानं जगू शकता. म्हणजे मनुष्य दुःखाच्या रोगातून मुक्त होऊ शकतो. हे बुद्धानं स्वतः शोधून काढलं. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हा एकच गुरु आहे. तुम्ही पुढे मेल्यानंतर नरकात जा हे बुद्धानं मानलंच नाही. आणि त्या नरकातून जाण्यापासून मी तुम्हाला वाचवेल म्हणजे मोक्ष देईल ही भाषाच केली नाही. ती खोटं आहे, ती कल्पना आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. माणसाला सुख आत्ता इथे मिळत असेल तर मेल्यानंतर का म्हणून दुःख होईल. आता तो चांगला असेल, मेल्यानंतर का वाईट होईल. कारण विज्ञानामध्ये असं उलटं परिवर्तन, म्हणजे अशा प्रकारचं ॲब्रप्ट मध्ये मध्ये विनाकारण कुठलंही परिवर्तन होत नसतं. त्याला सातत्य आहे, त्याला कार्यक्रम परंपरा आहे. जर चांगलं असेल तर चांगल्यातून चांगलंच निर्माण होईल. ज्याला आपण खान तशी माती म्हणतो. जो सबस्टन्स असेल त्या सबस्टन्समधून त्याच प्रकारचा सबस्टन्स निर्माण होईल, दुसरा होणार नाही. हे मूलतत्व आहे. ज्याला आपण मॅटर म्हणतो, मटेरियल म्हणतो. विशिष्ट प्रकारच्या मटेरियलमधून विशिष्ट प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू शकता. कुठल्याही मटेरियलमधून वाटेल ते होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या मनामध्ये सुद्धा ते एक मटेरियल आहे. त्या मटेरियलमधून काय निर्माण होऊ शकतं हे बुद्धानं जाणलं, बाकी कोणी तो विचार केला नाही. म्हणून बुद्ध सरळ म्हणतात की मेल्यानंतर नरक मिळेल की नाही आणि त्या नरकापासून मी तुम्हाला वाचवेल म्हणजे मोक्ष देईल हे चुकीचं आहे. मी ते करणार नाही, तो माझा अधिकार नाही, मला ते माहीतही नाही. ते खरं आहे की खोटं हेच मुळात माहीत नाही. म्हणून त्या प्रकारचा मोक्ष बुद्ध देत नाहीत. म्हणून बुद्ध धर्मामध्ये जी मोक्षाची कल्पना आहे ती अशा प्रकारची नाही. इथे कल्पना काय आहे. इथे बुद्धाची कल्पना हे आहे की मोक्ष म्हणजे चित्ताची पूर्णपणे शुद्धी. पूर्ण शुद्ध चित्त झालं तर तुम्ही आत्ताच सुखानं जगू शकता, स्वर्ग सुखाचा अनुभव घेऊ शकता. आणि त्यासाठी त्याने इथे एक सूत्र बुद्धानं सांगितलेलं आहे. त्या सूत्राचा बाबासाहेबांनी इथे उपयोग केलेला आहे. एक गणक मोगला नावाचा ब्राह्मण त्यांच्याकडे जातो आणि तो त्यांना विचारतो की शमन गौतम, ज्याप्रमाणे माणसाला प्रासादाचे दर्शन क्रमशः होते. एखादा फार मोठा महाल असेल, लांबून दूर असेल मनुष्य, तर तो एकदम काही दिसत नाही, क्षितिजाच्या खाली असतो. हळूहळू जसा पुढे जातो तेव्हा अगोदर मग शिखर दिसायला लागतं, टॉप दिसायला लागतो, छप्पर दिसायला लागतं आणि हळूहळू एक एक गोष्ट दिसायला लागते. जवळ गेल्यानंतर अगदी खालपासून वरपर्यंत सगळं दिसायला लागतं. क्रमशः हळूहळू पायऱ्या चढून तो शेवटची पायरी चढतो. त्याप्रमाणे म्हणे आम्ही ब्राह्मणांचं शिक्षण क्रमशः घडतं. म्हणजे प्रथम वेदाध्ययन घडतं. शमन गौतम ज्याप्रमाणे अंकगणनेत, धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांची आमच्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवण देतो
तेव्हा शिष्याला एकी एक, दुरकी दोन, तिरकी तीन, चौके चार अशा प्रकारे सांगतो. तर हे गौतम आता सांग की तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचं प्रगतिशील शिक्षण शिष्यांना मिळते का, क्रमशः स्टेप बाय स्टेप. बुद्ध म्हणतात होय, ब्राह्मणा असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर त्याला अधिकाधिक शिकवू शकतो. म्हणजे घोड्याला माणसाळणारे प्रशिक्षण देणारे. अगदी ब्राह्मणा त्याचप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतो आणि त्याला पहिला पाठ देतो. बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. तुझ्या वागण्या बोलण्यातून दुःख निर्माण होतं, वागण्या बोलण्यातून प्रश्न निर्माण होतात. ह्या वागण्या बोलण्याला अगोदर आवर घाल. हा पहिला धडा बुद्ध धर्मामध्ये आहे. म्हणून शीलाचं महत्त्व बुद्ध धर्मामध्ये प्रारंभिक आहे. तेच जर स्वीकारलं नाही तर पुढे जाता येत नाही. मग सदाचार संपन्न हो, क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव, विनयाचे पालन कर. ही बुद्धाची मूलभूत शिकवण. आणि याची आज फार मोठी गरज आहे. मागे आपण म्हटलं की मनुष्य काया वाचा मनानं दुःख निर्माण करतो. जेव्हा शरीराचा गैरवापर करतो, मारहाण करतो, दुःख निर्माण होतं. शरीराचा वापर करतो, दुसऱ्याच्या वस्तू चोरतो किंवा लुबाडतो, दुःख निर्माण होतं. शरीराचा वापर करतो, गैर पद्धतीनं संबंध ठेवण्यामध्ये, शारीरिक संबंध ठेवण्यामध्ये दुःख निर्माण होतं. हा नेहमीचा अनुभव आहे, याच्यात चूक काही नाही. प्रत्येकाला ते माहीत आहे की शरीराचा असा वापर केला की दुःख निर्माण होणारच. हे बरोबर आहे, याच्यात काही चूक नाही. वाचेचं आहे तसंच आहे. अपमान केला, शिवी दिली, निंदा केली, दुःख निर्माण होतोच. माणसाला राग येतोच, प्रतिकार होतोच. गोड बोललं, शांत राहिलं, माणसाला राग येत नाही, प्रतिकार होत नाही, त्याला तो क्षण अधिक चांगल्या पद्धतीने जगता येतो. त्यामुळं शरीरानं मनुष्य दुःख निर्माण करतो, वाडीनं दुःख निर्माण करतो, विचार करूनही करतो, कोणाचा द्वेष करतो, रागराग करतो, दुःख निर्माण होतं. इतरांच्याबद्दल समतेनं, चांगुलपणानं, मैत्रीनं वागतो, सुख निर्माण होतं. म्हणून माणसाच्या आचारव्यवहाराचे हे परिणाम आहेत. हा व्यक्तिगत अनुभव सर्वांनाच आहे, वैज्ञानिक गोष्ट आहे, ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तर बुद्धाने म्हणून पहिलं सांगितलं की तिथे अगोदर लक्ष दे, संयम बाळग. शिलाचं महत्त्व यासाठी आहे. आणि कुठलाही धर्म शिलाला महत्त्व देत नाही. कुठलाही धर्म, कुठलाही देव म्हणत नाही की अगोदर सदाचार संपन्न हो, शिलाचं पालन कर, नाही म्हणत. देव म्हणतो मला मान अगोदर, माझी पूजा कर, मला प्रसन्न कर, माझ्यावरती विश्वास ठेव, बाकी तू कसा वागतोस मला घेणं देणं नाही त्याचं. फक्त एवढ्या 3 गोष्टी केल्या की मी तुला स्वर्ग देईन. पण तो आता थोडाच द्यायचा आहे, तो मेल्यानंतर ज्याचाही काही भरोसा नाही. म्हणून या साऱ्या कल्पना आहेत, कल्पनेशिवाय दुसरं काही नाही. ही बुद्धाची मुख्य धारणा आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे शिलाचरण. आणि मग बुद्ध काय म्हणतात, हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात. हे श्रमण ये, डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखावेने अथवा तपशिलाने भारला जाऊ नको. संयमरहित चक्षु इंद्रियानं रूप ग्रहण करताना त्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या तिला बुडवून टाकतात. त्या प्रवृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चतुरिंद्रियाविषयी सावधान राहा, चतुरिंद्रियाचे संयमन ठेव. आता कठीण भाषा आहे ती, परंतु इंद्रिय संवर ज्याला म्हटलं आहे, डोळ्यांनी जे चांगलं दिसतं ते कायमचं चांगलं आहे असं समजू नकोस. ते बिघडणार आहे, त्यातून दुःख निर्माण होणार आहे. म्हणून त्याला चिकटून राहू नको. तू चिकटून राहिला आणि ते बिघडलं की तुला दुःख होईल. चिकटून राहू नये. म्हणून कानानं ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं, नाकानं गंध घेतला, तोंडानं चव घेतली, त्वचेनं स्पर्श अनुभवला, ह्या साऱ्या गोष्टी तात्कालिक आहेत. त्या त्या क्षणी पुढे लागलीच बदलणार आहेत. कायम चिरंतन राहणार नाहीत, कायम टिकणार नाहीत, त्याच्यात बदल होणारच आहे. ही बुद्धाची मुख्य भूमिका आहे. कारण तो सृष्टीचा नियम आहे, परिवर्तन पावणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. जसं एखादा बेकार मनुष्य असेल,
अन्नपाण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, त्याची सर्वात मोठी इच्छा कोणती असेल? कुठेतरी नोकरी चाकरी मिळावी, काम मिळावं, ही त्याची भावना असेल. त्यावेळेस त्याच्यापुढे एखाद्या सुंदर स्त्रीनं येऊन म्हटलं की माझ्याशी लग्न करतो, तू त्या फंदात पडेल का? पडेल का त्या फंदामध्ये? तो अजिबात पडणार नाही. इकडे पोटामध्ये भुकेचीही आग उठलेली आहे, जगण्याचा काही सहारा नाही, त्याचं सारं लक्ष ती गरज भागवण्यावरती आहे. दुसऱ्या गरजा त्याच्या कामी पडणाऱ्या नाहीत. हे बरोबर आहे. ती गरज भागली की मग तो थोडासा रिलॅक्स होतो आणि इतर गोष्टी पाहायला लागतो. तेव्हा लग्न करण्याची इच्छा होईल त्याला, तोपर्यंत नाही व्हायचं. म्हणून मनुष्यसुद्धा क्रमाक्रमानं आपल्या इच्छाशक्ती ज्या आहे त्या हे करत असतो ना, प्रत्यक्षात संतुष्ट करत असतो. ह्या इच्छाशक्ती सतत कायम सारख्या राहत नाही, त्याच्यात बदल होतो. बेकाराला नोकरीची गरज असते, भुकेलेला पहिले अन्नाची गरज असते, याप्रमाणे त्याच्या गरजा बदलत जातात त्या स्थलकाल परिस्थितीवर. म्हणून कुठल्याही गरजेला तुम्ही कायमचे चिकटून राहू शकत नाही, कायम त्याच्यामध्ये गुंतून राहू शकत नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. परिवर्तनशील आहे जग, हे बुद्धानं जाणलं, बाकी कोणी जाणलं नाही. आणि त्या परिवर्तनाचा हा भाग आहे, म्हणून त्याच्यात चिकटून राहायची नाही त्याची भूमिका आहे. त्याची दुसरी काही कारणं आहे, पण ध्यानाच्या संदर्भात आहे, तिकडे आपल्याला लक्ष देण्याचं कारण नाही. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. काय? श्रमण ये, हात राखून खा, खाताना चित्त सावध असू दे, केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस. खाणं साधी गोष्ट आहे. आता लोक कशासाठी खातात ते ज्याचं त्याला माहीत, पण बरेच लोक चवीसाठी खातात आणि चवीच्या इतक्या आहारी जातात की त्यांना दुसरं काही चालतच नाही. हे सृष्टीच्या नियमाच्या विरोधात आहे, दुःख त्याला होणारच आहे. म्हणून परवा मी पेपरमध्ये जे वाचलं, मोठी शॉकिंग गोष्ट आहे की लहान मुलांच्या मध्ये, टीनेजर्स ज्याला आपण म्हणतो, ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओबेस माहीत आहे? ओबेस ही शारीरिक विकृती आहे, ज्याला म्हणतात लठ्ठपणा, ओबेस. ओबेसिटीचं प्रमाण भारतामध्ये किती झालं माहीत आहे? 22%. लहान मुलांना ओबेसिटी आता रोग मानलेला आहे, विकृती मानली आहे शरीरामधली. ओबेसिटी आता सामान्य गोष्ट राहिलेली नाही. आणि त्याचं एकमात्र कारण आहे खाण्यापिण्यामध्ये सावधानता नाही, संतुष्टी नाही. जंक फूड लोक खात राहतात जास्त. त्यामुळे चाटची दुकानं, बाकीची दुकानं, चायनीज दुकानं, इथे लोकांची गर्दी दिसते. हार्मफुल आहे ते, घातक आहे ते. सर्व आहारशास्त्र आपल्याला ते समजावून सांगतं, पण तरी मनुष्य त्याच्या मागे लागतो आणि त्यामुळे लहान वयामध्ये ओबेसिटी येते. लहान वयामध्ये हा अतिशय आरोग्याला घातक अशा प्रकारचा प्रकार सुरू झालेला आहे. काय खायचं, काय प्यायचं याच्यावरती नियंत्रणच नाही. लोक जेवण करतात, हल्ली हॉटेलमध्ये ते अनेकदा पाहतो, वडापाव खातील, काही खातील, ठीक आहे काही खाऊ द्या, त्याच्यावर पाणी नाही प्यायचे. काय पितात? कोला पाहिजे. हा तर आणखी मूर्खपणाचा कळस आहे. केमिकल आहे ते, केमिकल आहे ते. तुम्ही खाता त्याच्याबरोबर आणखी एक ॲसिडिक केमिकल पिता. ॲसिडिक आहे ते, ॲसिडचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. म्हणजे पचनक्रियेला आवश्यक आहे पाणी आणि तुम्ही तिथे ओतता केमिकल. आता एवढी अक्कल जर लोकांना नसेल तर करायचं काय? साऱ्या हॉटेलमध्ये जाऊन पहा ना. मला त्यांच्याकडे बघून कधी कधी इतकं वाईट वाटतं की आता लोकांना कसं सांगावं. कधी राग येतो, एक थप्पड मारावी आणि ती बाटली फेकून द्यावी त्याच्या हातातून. खरंच ना, मी प्रवासामध्ये सुद्धा पाहतो, प्यासाठी काय तर नुसत्या आपल्या बाटल्या घेऊन पित राहतात.
केमिकल ही जी हे फार गंभीर आहे बरं. आरोग्याला अत्यंत घातक अशा प्रकारची गोष्ट आहे. पाणी, शुद्ध पाणी हे शरीराला अत्यंत आवश्यक असतं, कारण शरीरामध्येच आपल्या 3/4 पाणी आहे म्हणतात. 3/4 ऑफ आवर बॉडी इज मेड ऑफ वॉटर. त्यामुळे पाण्याचे जे काही नैसर्गिक गरज आहे ती भागवण्याच्या ऐवजी आपण अनैसर्गिक गोष्टी करतो, हे ड्रिंक्स वगैरे पितो, हे अतिशय धोक्याचे आहेत, अतिशय धोक्याचे आहेत. कुठलंही ड्रिंक हे शुद्ध सबस्टन्समधून केलेलं नसतं, ते केमिकलाइज असतं, केमिकलचा वापर करून ते केलेलं असतं. आणि केमिकल पिण्यामध्ये माणसाला मौज वाटते का? जिभेची डिमांड. पोटाचं काय होण्याचा पत्ता नाही. जिभेला जे आवडतं ते पोटाला आवडेल याचा काही भरोसा नाही, बहुतेक आवडतच नाही. काही माणसाला हाव असते काही खाण्याची, एखादा विशिष्ट पदार्थ खात 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 राहतात, किती खातात त्याचा पत्ता नाही, आणि मग पोटावरती व्हायचा तो परिणाम होतोच. बुद्धानं सांगितलं की जेवण करत असताना जेवढी आपल्याला भूक आहे पोटाचे 4 कप्पे करायचे, 3च कप्पे खायचे, 4था कप्पा खाली ठेवायचा. त्या खाण्यामध्ये पाणी पिणं आलं बरं. पाणी पिण्याचं 3/4 पोट भरायचं, खाली ठेवायचं. याचं कारण काय आहे की आतड्यांची क्षमता कायम राहते, पचनक्रिया व्यवस्थित होते, त्याचा स्टॅमिना जो आहे तो कायम राहतो. ओव्हरलोड झाल्यावरती काय होतं, आतडं जे आहे ते हे पॅक होऊन जातं. पॅक होऊन गेल्यानंतर जे काही रस स्राव होतात आतमध्ये, ती क्रिया ऑब्स्ट्रक्ट होते, अडली जाते. आतडीच्या आंतरत्वचेला चिकटून अन्न बसतं ना, ते चिकटून बसल्यामुळं त्या त्वचेमधून जे काही श्राव यायचे ते मोठ्या प्रमाणात येत नाही, त्याच्यावरती दाब पडतो. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं. आणि त्यामुळं पचनासाठी आवश्यक जे काही श्राव शरीरामध्ये निर्माण होतात याच्यामधून, त्यावरती अनिष्ट परिणाम होतो, पचन बिघडतं, अपचन होतं. ही प्रक्रिया चालू राहिली, आरोग्य बिघडणारच आहे, शरीरावरती दुष्परिणाम होणारच आहे. म्हणून ही अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बुद्धानं सांगितली. खा, पण कसं का? भिक्षू बोलताना एक सूत्र म्हणतात पहा, जेवण करत असताना, की हे जे अन्न आहे ते मी शरीर बलवान करण्यासाठी नाही, मस्ती मिळवण्यासाठी नाही, अशा प्रकारचं चिंतन करून हे मी फक्त माझ्या शरीराचं योग्य प्रकारे पोषण करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी ग्रहण करीत आहे, ही प्रार्थना त्यांना सुरुवातीला म्हणावी लागते आणि मग अन्न ग्रहण करावं लागतं. हे खरं म्हणजे सर्वांनीच केलं पाहिजे, नुसता भिक्षूंना नियम नाही, तो आम जनतेला तो नियम आहे. म्हणून श्रमणा हात राखून खा, खाताना चित्त सावध असू दे, एकाग्र चित्तानं खाल्लं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की त्या पदार्थाकडे बघितलं तर नुसत्या बघण्यामधून सुद्धा शरीरामध्ये चेतना निर्माण होते आणि रसस्राव व्हायला लागतो. बघितलं तर आवड निर्माण होते, अन्नाविषयी आवड निर्माण होते. अन्नाविषयी आवड निर्माण झाली की पहिली गोष्ट जिभेमध्ये लाळ निर्माण व्हायला तयार होते, ज्याला म्हणतो आपण तोंडाला पाणी सुटतं. ते सुटलं पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्या पदार्थाकडे नीट पहा, त्याला स्पर्श करा. त्याचा तो स्पर्श जो आहे तोही या क्रियेला आणखी शक्ती देतो. काही लक्षात येतं आपल्याला. आणि मग जेव्हा तुम्ही तो घास घेता तेव्हा जिभेला त्याची चव लागते, त्यामधून आणखी श्राव होतो आणि पचनक्रिया एकदम सुलभ होऊन जाते, फाटफाट. म्हणून एकाग्र चित्तानं जेवणं आवश्यक आहे. नाही तर आम्ही बघत बसतो टी व्ही आणि इकडे खात बसतो. आई काय पोतं भरणं आहे का? काय भरतोय त्या पोत्यामध्ये पत्ता नाही. कधीच पचायचं नाही, कधी तब्येत चांगली राहायची नाही. म्हणून चुकूनही जेवण करत असताना टी व्ही बघू नये अशी माझी भूमिका आहे. मी ते लोकांना चुकून बघू नका, दुसऱ्या कुठल्याच कामात एंगेज राहू नका, नीट जेवा. म्हणून एक पार्टी जेव्हा केली जाते, चांगली परिस्थिती असते, डू इट सेलिब्रेशननं, चांगल्या पद्धतीनं.
तो जेवणाचा कार्यक्रम केला तो उत्तमच आहे. म्हणून युरोपियन लोकांची डायनिंग सिस्टम फार चांगली आहे. डायनिंग सिस्टममध्ये इतकी काळजी घेतात, नीट टेबल सजवतात, ते आकर्षित करतात. तिथे प्लेट जरी ठेवल्या तर तिथे खास सोय असते. काटे चमचे एका बाजूला असतात, फोक दुसऱ्या बाजूला असतो, इतर वापराच्या गोष्टी समोर असतात, डेकोरेटिव्ह असतात. हे काय आहे? त्याचं कारण हे आहे, आहारशास्त्राशी निगडीत आहे. ते असं काही न करता घे पातेलातून, ठेव त्या ताटामध्ये, बघ टी व्हीकडे आणि खात राहा, हा प्रकार काही कामाचा नाही. म्हणजे बुद्धाने इतक्या बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं आहे की आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी खाऊ नकोस, तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न ग्रहण कर. सामान्य गोष्ट नाही, ते जेवण्याची सुद्धा मोठी कला आहे, एक कौशल्य आहे, एक जबाबदारी आहे. भोजन समयी मनात सदोतीत हा विचार असावा की माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही, माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. हा भिक्षूने दिलेला उपदेश आहे प्रमुखाला, की जेवताना ही काळजी करायची की अन्न हे शरीराचं रक्षण करण्यासाठी आहे, ते जगण्यासाठी आवश्यक आहे. ही मूळ भूमिका असली पाहिजे. नंतर ब्राह्मणांना मी त्यांना सांगतो की चित्त जागृतीचा अभ्यास कर. मग इथे बुद्धानं मेडिटेशनची गोष्ट सांगितली. रात्रीच्या पहिल्या प्रहरी एरझारा करीत किंवा जागे राहून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवरती सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्सर व एकाग्रतेने चित्त प्रवृत्तीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्त मलापासून परिशुद्ध कर. ही विपस्सना साधना आहे. त्याचं विवेचन आपल्याला करण्याची गरज नाही. विपस्सना बुद्धानं आपल्या धर्मात लिहिलेली आहे, आपल्या पुस्तकात. म्हणून जी माणसं म्हणतात बुद्धानं बाबासाहेबांनी विपस्सना नाकारली, किती खोटं बोलतात ते पहा. का खोटं बोलतात ते त्यांना हे कळलं नाही. या शब्दात काय लिहिलेलं आहे ते कळलं नाही, बुद्ध धर्माचा अभ्यास नाही म्हणून. म्हणून ह्या अज्ञानी लोकांचं कृपया ऐकू नका. मेडिटेशनला आणि साधनेला विरोध करणारी माणसं खरोखर अज्ञानी येतात. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. आणि मग ते म्हणतात जागरूकतेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. ही जागरूकता आहे. आनापानसती करताना हा प्रयत्न आपण करतो, जागरूक राहतो, सावध राहतो. सती म्हणजे स्मृती, सावधानता. मग पुढे जाताना मागे येताना आत्मसंयम करत जा. हा मेडिटेशनचा प्रकार आहे, ज्याला चंक्रमण म्हणतात पाली भाषेमध्ये. की ध्यान करण्याच्या 4 पद्धती आहेत. बसून ध्यान करणं, उभं राहून ध्यान करणं, चालत ध्यान करणं आणि उजव्या कुशीवरती झोपून ध्यान करणं. ह्या 4 पोश्चर्स आहेत, पोझिशन्स आहेत किंवा आसनं आहेत. 4 प्रकारची ही आसनं आहेत. म्हणून सातत्यानं तो सराव करणं हा विपस्सनेचा सराव आहे. या पद्धतीनं सराव केला पाहिजे. आणि पुढे 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास करू लागतो. बुद्ध त्याला 4 प्रकारचं ध्यान शिकवतात. कोणतं? शरीर हे नुसतं शरीर आहे असं पाहणं, असं जाणणं, कायानुपස්සना त्याला म्हणतात. विपस्सनेचं पहिला पाठ. वेदना, ह्या वेदना आहेत असं तो जाणतो, ते सत्य नाही, त्याला म्हणतात वेदनानुपස්සना, वेदनेची उपासना, विपस्सना. त्यानंतर चित्त हे चित्त आहे, मन हे मन आहे असं जाणतो, त्याला म्हणतात चित्तानुपස්සना. आणि धर्म हा धर्म आहे किंवा धर्मगुण आहेत, संस्कार आहेत वगैरे, हे जाणण्याची धर्मानुपස්සना. अशा तऱ्हेने 4 प्रकारची विपस्सना ही टोटल विपस्सना होती. ते बुद्ध शिकवतात असं बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. हे वाचण्याची लोक तस्ती घेत नाही. वाचलं तर कदाचित कळल्याचा प्रॉब्लेम त्यांचा असावा अशी मला शंका आहे. कळत नाही म्हणून हा ग्रंथ शिकणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे बुद्धानं सांगितल्यावरती मग तो मनुष्य अर्हत होतो.
आणि ते ऐकल्यावरती मग हा ब्राह्मण एक प्रश्न विचारतो की म्हणे गौतमा, आता मला हे सांग, तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता आणि निर्वाण मिळवू शकतात का? निर्वाण, बुद्धाने निर्वाणची कल्पना सांगितली. निर्वाण म्हणजे याच जीवनामध्ये सर्व दुःखातून मुक्तीची अवस्था, परिपूर्ण मुक्तीची. म्हणजे बुद्ध मुक्ती सांगतो तो दुःखातून, नरकातून नाही. इतर लोक सांगतात मुक्ती केव्हा? मेल्यानंतर नरक जाशील, नरकात जाशील ना तेव्हा. काय भरोसा? आगा नाही पिछा नाही, कशाचा कशाला संबंध नाही. बुद्ध म्हणतात मुक्ती आत्ता इथे. त्या मुक्तीचं नाव निर्वाण. आणि निर्वाण म्हणजे सर्व सुखाची अवस्था. आत्ता या क्षणी तुला सर्व सुख मिळू शकतो. काय नरकाचा विचार करतो? काय स्वर्गाचा विचार करतो? अरे ती भविष्यातली गोष्ट आहे. बाजारातल्या तुरी आहेत, त्या बाजारात जाऊन आणाव्या लागल्या तर हातामध्ये येतात. ती मराठीमध्ये म्हणा ना, बाजारात तुरी भटभटणीला मारे. ह्याच्यावरती काय विश्वास ठेवता? जे तुमच्या हातात नाही ते खरं नाहीच. म्हणून मुक्ती निर्वाण आहे ही बुद्धाची भाषा. तर हा ब्राह्मण तो सर्वांना मिळते का? बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते, सर्वांना साधता येत नाही. ब्राह्मण मोठा विचित्र आहे. तो काय म्हणतो, याचे कारण काय? तिथे निर्वाण आहे, इथे निर्वाणाकडे जाणारा मार्ग आहे, इथे श्रमण गौतमासारखा थोर पुरुष आहे, गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहे, शिकवण दिलं आहे, त्यापैकी काहींना फक्त निर्वाण साध्य होते आणि काहींना होऊ नये. कसं काय? एवढं सारं असू नये म्हणजे हा वाकड्यातला प्रश्न आहे ना. बुद्ध याचं उत्तर देतात, ठीक आहे म्हणजे ब्राह्मणा, प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे का? तर तो मला पूर्ण माहीत आहे. मग या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य तो निर्देशाप्रमाणे तुला विनंती करतो, तू त्याला त्याच सूचना देतो. तो मनुष्य सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला पोचतो. ब्राह्मण म्हटला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे माझं काम आहे, चालणं जाणं त्याचं आहे. म्हणून बुद्ध म्हणतात, मग मी तरी काय करतो? हे तू जाणलं असतीलच, मीही फक्त मार्ग दाखवतो, चालणं त्याचं काम आहे. या सूत्रावरून गोष्ट स्पष्ट होते. बाबासाहेब म्हणतात की मोक्ष बुद्ध देत नाही, दुःखमुक्ती बुद्ध देत नाही, ऑटोमॅटिक नाही दे, ती तुम्हाला मिळवावी लागते. बाकीच्या धर्मांनी काय केलं आहे? ऑटोमॅटिक देण्याची भावना केली की, आणि ते आता नाही बरं, म्हणजे उधारीचा धंदा आहे सारा, कॅश काहीच नाही. आणि त्यावरती मनुष्य लटकून बसला, करावं काहीच लागत नाही, म्हणून तो कसाही वागत राहिला. ह्या कसाही वागण्यातून दुःखच दुःख निर्माण झालं, त्यातून कधी मुक्त झाला नाही. म्हणून कुठल्याही धर्मामध्ये माणसाला इहलोकी सुख मिळालेलं नाही, दुःखाच्याच भागी ते राहिले. तर बुद्धाची इथली जी भूमिका आहे की मोक्ष म्हणजे निर्वाण, स्वतः सुखाची अवस्था प्राप्त करणं. आणि ते निर्वाण ज्याचं त्यानं मिळवलं पाहिजे. बुद्ध ऑटोमॅटिक देत नाहीत. खरं म्हणजे कुठला देव देतो यावरती विश्वाससुद्धा ठेवता येत नाही. कोणाला दिलं आहे, काय विश्वास आहे, काय पुरावा आहे? काही पुरावा नाही. म्हणून त्या फक्त कल्पना आहेत, फक्त गप्पा आहेत, आणि त्या कल्पनेवरती विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे, अशी ही महत्त्वाची भूमिका आहे. आणि मग बुद्धानं पुढे काय म्हटलं ते पहा, ते बघून आपण प्रकरण संपवा. भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने काय म्हटलं आहे की आपली शिकवण दैवी आहे, देवानं दिलेली आहे. मोजेस आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले आहे. मोजेस म्हणजे ज्यू धर्माचा संस्थापक. आपल्या शिकवणुकी ह्या दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले की मधाच्या प्रदेशात ज्यांना जायचे असेल
त्यांनी ही शिकवण मान्य केली पाहिजे, कारण ती जीवोवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. ज्यू धर्मात जीवो हा देव मानलेला आहे. हा धर्म मध्य पूर्वेत म्हणजे वाळवंटामध्ये जन्मास आला. वाळवंटामध्ये अन्नाचा अभाव, तिथल्या लोकांना सर्वात जास्त ओढ कशाची? चांगलं अन्न कसं मिळेल. चांगल्या अन्नामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. दूध महत्त्वाचं, दूध कसं मिळेल. हनी, मध महत्त्वाचं, मध कसं मिळेल. म्हणजे अन्नातले 2 फार महत्त्वाचे पदार्थ प्राचीन काळामध्ये मानले जात होते. हे कसे मिळतील याची माणसाला ओढ. मग तीच माणसाची गरज लक्षात घेऊन मोजेचं सांगितलं की तुम्हाला जिथे हे मुबलक आहे देशात जायचं असेल तर तुम्ही माझा धर्म मान. म्हणजे त्यांच्या आशेला लालूच दाखवली आणि त्यांनी आपल्या धर्माशी बांधून ठेवलं. काही लक्षात आलं आपल्याला? सर्व धर्माची अवस्था तशीच आहे. स्वर्गाची कल्पना अशीच आहे. आणि गंमत अशी आहे पहा, आता बोलू नाही पण बोलायला काही हरकत नाही. आता स्वर्गाच्या कल्पनेमध्ये साऱ्यांच्याच काय आहे, जसं हिंदूंचा स्वर्ग. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्गामध्ये तसं मुसलमानच्या तीच कल्पना आहे की तुम्ही स्वर्गात गेला की तिथे सर्व सुख आहे. तुम्हाला अन्न पाण्याची गरज नाही. अगदी अमृतासारखं अन्न तुम्हाला सगळीकडे मिळतं. तुम्हाला राहण्यासाठी महालमाळ्याच असतात. तुम्हाला मजा करण्यासाठी अप्सरा असतात. आता प्रश्न मला नेहमी असा पडतो की ह्या सर्वांच्या वर्णनामध्ये आस्परीचं वर्णन त्यांनी जरूर केलेलं आहे, पण ह्या का तर पुरुषांनी कल्पना केल्यात म्हणून अप्सरा आली. महिलेनं सर्वांची कल्पना केली असती तर एखादी महिला धर्मसंस्थापक असती आणि तिनं स्वर्गाची कल्पना मांडली असती तर ती म्हटली असती अप्सरा आहे तिथे म्हणून. साधा प्रश्न आहे ना. हा खोटेपणा लक्षात घ्या. ह्या नुसत्या कल्पना आहेत आणि त्या कल्पनेला मनुष्य खरा मानतो आणि त्याच्यामध्ये अडकून पडतो. हे अज्ञान आहे. बुद्धाने त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. बुद्धानं काय म्हटलं? येशू ख्रिस्तानं असंच म्हटलं की जो अगोदर मोजेस होऊन गेला त्या मोजेसप्रमाणे मी सुद्धा आहे. देवाचा संदेश घेऊन आलो, पण मी देवाचा पुत्र आहे म्हणून मी जे सांगतो तेच ऐका म्हणून. कृष्णाचं म्हणणं काय? मी तर देवच आहे मुळात, साधा देव नाही, देवांचाही देव आहे, माझंच ऐका म्हणून. बुद्धानं मात्र काय म्हटलं? बुद्धाचं म्हणणं असं की आपण इतर माणसासारखे मनुष्य आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाला दिलेला संदेश आहे. बुद्ध प्रत्यक्ष जन्मल्याचा दावा करतो की मी मनुष्य आहे. हे सत्य नाकारत नाही. जीससनं ते नाकारलं, मोहम्मदानं ते नाकारलं, कृष्णानं ते नाकारलं. कल्पनेचा सहारा घेतला आणि लोकांना तिकडे ओढलं. बुद्ध सत्य बोलतात की मी मनुष्य आहे, पण साधासुद्धा मनुष्य नाही. सर्व दुःखातून मुक्त झाला मी आश्चर्यकारक मनुष्य आहे म्हणून पालीमध्ये शब्द आहे आश्चर्य मनुष्य. मनुष्य आश्चर्यकारक. का तर कोणालाच मिळालं नाही सर्व सुख, मला मिळालेलं आहे. मी आश्चर्यकारक मनुष्य आहे. आणि मनुष्य राहूनही सुख मिळवता येतं हे बुद्धानं सिद्ध करून दाखवलं. मग ज्या अर्थी एका माणसाला ते मिळतं त्या अर्थी दुसऱ्या माणसाला मिळतं. म्हणून आपला अनुभव त्यांनी शेअर केला, इतरांना सांगितला हे तुमच्या कामाचं आहे, तुम्ही त्या मार्गाने जा, तुम्हालाही मिळेल. म्हणून बुद्धाची भूमिका सेवेची आहे, लोकांना मार्गदर्शन करण्याची आहे, त्यांना मदत करण्याची भूमिका आहे. हे बुद्धाचं सर्वात मोठेपण आहे. आणि मदत आहे कशी? गॅरंटीची, खात्रीची की बा मी सुखी झालो आहे, माझा अनुभव आहे, तू होणारच, त्याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे आशेवरती त्याला ठेवलं नाही माणसाला, सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणून बुद्ध स्वतःला मोक्षदाता म्हणत नाहीत नरकातून वाचवण्याच्या अर्थानं. ते म्हणतात मार्गदाता. का? तर सुखाकडे जाण्याचा मार्ग मी जाणलाय, मला खात्री आहे, ती खात्री मी तुम्हाला दिली आहे, त्या मार्गाने तुम्ही जा, तुम्ही पोचणारच, काही फरक पडणार नाही. एवढा जो विश्वासार्ह असा उपदेश बुद्धाचा आहे, अस्तित्व आहे, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून बाबासाहेब पुढे काय म्हणतात की आपला संदेश प्रमादातीत आहे असं कधी म्हटलं नाही. म्हणजे माझा संदेश चुकीचा आहे असं त्यांनी म्हटलं नाही. तुम्ही करून पहा, तुम्हाला चूक वाटलं तर स्वीकारा, तो चूक असणार नाही.
परंतु बुद्धानं मुद्दाम तोही दावा केला नाही की चूक नाही म्हणून. चूक असू शकतो. म्हणजे किती ओपन माइंडेडनेस आहे तिथे. ओपन माइंड आहे, मुक्त मन आहे. कदाचित माणसाला वाटेल नाही सत्य नसेल, चुकीचं असेल, ठीक आहे, वाटतं ना तुला चुकीचं आहे, समज तसं चुकीचं आहे, पण तपासून तर पहा. तपासून तुला कळेल की ते सत्यच आहे. मीच कशाला सांगू सत्यच आहे म्हणून. बुद्ध इतके विनयशील आहेत, नम्र आहेत, उद्धट नाही की माझंच खरं. ही भावना बुद्धाची नाही. पहा खरं असू नाही, हा बुद्धाचा फार मोठेपणा आहे. पहा की आपला अनुभव सत्य आहे, तो सत्यच आहे, सिद्ध झालेला आहे, तरी ते म्हणतात की बाबा तुला चान्स आहे शंका घेण्याचा, डाऊट घेण्याचा आणि ते तपासून पाहण्याचा. किती मोठी गोष्ट आहे ते, सर्वात मोठी गोष्ट आहे ते. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव आहे. सारी माणसं ज्या अनुभवातून जातात त्या अनुभवातून बुद्ध गेलेले आहेत. आणि साऱ्या माणसाला सर्व सुख मिळवायची ओढ आहे, ते ओढ त्यांनी पूर्ण केलेली आहे. हे बुद्धाचं सर्वात मोठं महत्त्व आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिले नाही. कुठलाही धर्म म्हणत नाही तपासून पहा. जीसस म्हणत नाही जे काही मी सांगितले ते तपासून पहा. नाही, ते मानलंच पाहिजे. तपासायला तो परवानगी नाही. शंका घ्यायची नाही, प्रश्न विचारायचा नाही, ते मानायचं. बरोबर की चूक बोलायचंच नाही. मुसलमान धर्माचं तेच आहे. ते म्हणतात कुराण म्हणजे आसमानी किताब, आकाशातून चालली, देवानं दिले आहे, त्याच्यातून काना मात्र सुद्धा तुम्ही बदलू शकत नाही. नुसतं मानायचं, विचार करायचा नाही, प्रश्न विचारायचा नाही आणि त्याच्या विरोधात वागायचं नाही. आणि समजा विरोधात वागला तर प्रत्येक मुसलमानाला तुम्हाला मारण्याची हे दिल्या, आज्ञा दिल्या. मानत नाही ना त्याला मारून टाक म्हणून. हा प्रकार काही धर्मामध्ये आहे. किती भयंकर गोष्ट आहे ते. पहा आपलं लादण्यासाठी किती सक्ती करायची, त्याचा हा भयंकर विचित्र असा अनुभव आहे. कृष्णात तेच म्हणणे, मी देवच आहे, विचारूच नकोस, प्रश्न घेऊच काढूच नको. देवाला विचारणार तू कोण, मानलंच पाहिजे. अशा प्रकारे सारे धर्म माणसाला बुद्धीनं गुलाम करून टाकतात, अज्ञानामध्ये बांधून टाकतात, कल्पनेमध्ये दंग करून टाकतात. म्हणून ते कोणतेही धर्म माणसाच्या कामाचे नाहीत, ते सत्य नाहीत. आणि हे बाबासाहेबांनी मागच्या प्रकरणामध्ये मांडलेलं होतं. काय म्हटलं होतं त्यांनी, जर धम्म सत्य असेल तर तो आपल्या सत्याच्या ताकदीवरती जगला पाहिजे, माणसाच्या पाठिंब्यावरती नाही. आणि जगातले सारे धर्म माणसाच्या पाठिंब्यावरती जगतात. काही लक्षात येतं आपल्याला. त्या धर्माने मानणारी माणसं सक्ती करतात, जबरदस्ती करतात, त्यासाठी अट्टहास करतात आणि त्या ताकदीवरती ते धर्म जिवंत राहतात. बुद्धाच्या धर्माला त्याची गरज नाही. विज्ञानाला जशी गरज नाही कोणाच्या पाठिंब्याची, कोणाच्या सपोर्टची. विज्ञान म्हणतच नाही मान म्हणून. विज्ञानामध्ये खुलेपण आहे, सत्य शोधण्याची, सत्य जाणण्याची, सत्यापर्यंत जाण्याची. तीच भूमिका बुद्धानं घेतलेली आहे. म्हणून बुद्धाचा धम्म आजच्या काळातही मानवाला सर्वात महत्त्वाचा धम्म आहे. आणि हे मी म्हणत नाही, तर जिनिवामध्ये 2009 सालामध्ये, कुठल्या जिनिवा कुठे आहे, जिनिवा कुठे आहे, इटलीमध्ये. ठीक आहे. तर इटलीमधल्या शहरामध्ये इंटरनॅशनल कोॲलिशन फॉर रिलिजन अँड स्पिरिच्युअल ॲडव्हान्समेंट अशी एक कमिटी आहे, की आंतरराष्ट्रीय समिती आहे, धर्म आणि अध्यात्म याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे. तर त्यांनी 2009मध्ये इटलीमध्ये एक सर्व धर्माचं संमेलन भरवलेलं होतं आणि जगातले सर्व धर्माचे प्रमुख पाहुणे तिथे होते. तिथे त्यांनी 3 कसोट्या लावल्या प्रत्येक धर्माला. कोणता धर्म जगामध्ये शांतता स्थापन करण्यास कटिबद्ध आहे आणि तीच त्याची मुख्य शिकवण आहे.
दुसरी कसोटी लावली की कोणता धर्म माणसामाणसामध्ये मैत्री आणि सामंजस्य निर्माण करण्यास सक्षम आहे, आणि तिसरी कसोटी लावली की कोणता धर्म जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची दखल घेऊन त्या बाबतीमध्ये दक्ष आहे. ह्या 3 कसोट्या लावून त्यांनी सर्व धर्मांची परीक्षा केली आणि जाहीर केलं एकमतानं की फक्त बुद्धाचा धर्म या कसोटीला उतरतो. फक्त बुद्धाचा धर्म. पर्यावरणाचे वाटोळ करणारे धर्म पुष्कळ आहेत, हिंदू धर्म त्याच्यात प्रमुख आहे. जितकं पर्यावरणाचं नुकसान करता येईल, जितकं प्रदूषण करता येईल, जितकं वाईट करता येईल तेवढं ते करत राहतात. कर्मकांड हे लक्षात घ्या. कुंभमेळा काय प्रकार आहे, प्रदूषणच आहे आणि महाभयंकर प्रदूषण आहे ते. पुन्हा पूजा अर्चेमध्ये जे केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, कितीही सृष्टीचं नुकसान होतं त्याला हे नाही पहा, अंदाज नाही, सीमा नाही, इतकं नुकसान त्याच्यामुळे होतं. फक्त बुद्ध धर्मामध्ये या गोष्टी नाहीत. मैत्री करुणा किती धर्म शिकवतात, जवळजवळ कुठला धर्म शिकवत नाही मैत्री करुणा. असेल ती आपापसापुरती, तेवढ्या पुरती. दुसऱ्या धर्माचं म्हटलं की शत्रू, दुसऱ्या धर्माचं म्हटलं की विरोधक, ही भानगड आहे. बौद्धांना मात्र वेगळी शिकवण आहे. तो कुठल्याही धर्माचा असो, तो मनुष्य आहे म्हणून तो प्रथम मनुष्य म्हणून पाहतो, त्याच्याकडे धर्म म्हणून पाहत नाही. म्हणजे बाहेरची सारी लक्षणं बुद्धानं धुडकावून लावली, माणसाला मनुष्य म्हणून किंमत दिली. मैत्री आहे, करुणा आहे, अनकंडिशन, अट नाही तिथे बुद्धाची. इतर धर्मामध्ये अट आहे. दुसऱ्याला हिंदू किंवा मित्र मानायचं एखादा हिंदूला, तर हिंदू असेल तो मित्र, नसेल तर ताबडतोब शत्रू, वेळच लागत नाही, इन्स्टंट.